नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील विषय मराठी यातील पाठ क्रमांक 2 मानवतेची सद्भावना ह्या पाठाचे स्वाध्याय चर्चा करणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 आज आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, तोतोचानचे झाड कुठे होते? तिथून काय दिसत असे? तोतोचानचे झाड शाळेच्या मैदानात कुंपणाच्या एका बाजूला होते. तेथून कुहनोबुस्तूच्या मंदिराचा रस्ता दिसत असे. प्रश्न क्रमांक 2, तोतोचान मधल्या सुटीत व शाळा सुटल्यावर कुठे जात असे? तोतोचान मधल्या सुटीत व शाळा सुटल्यावर आपल्या झाडावर जात असे. प्रश्न क्रमांक 3, झाडावर चढायचं असलं तर कोणाची परवानगी घ्यावी लागत असे? उत्तर, झाडावर चढायचं असलं तर ज्यांनी झाड रोपले आहे त्यांची परवानगी घ्यावी लागत असे. प्रश्न क्रमांक 4, यासुकीचान झाडावर का चढला नव्हता? उत्तर, कारण यासुकीचानला लहानपणापासून पोलिओ झाला होता. त्याचे पाय अगदी अशक्त होते म्हणून तो झाडावर कधीच चढला नव्हता. प्रश्न क्रमांक 5, यासुकीचानने झाडावर तोतोचानला कशाची माहिती सांगितली? यासुकीचानने झाडावर बसून तोतोचानला दूरदर्शन विषयीची माहिती सांगितली. प्रश्न क्रमांक 3 आपण आता पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 आहे, कारणे सांगा. त्यात पहिलं आहे, तोतोचानने यासुकीचानला झाडावर बोलवायचे गुपित ठेवले. कारण तोतोचान व यासुकीचान वयाने लहान होते. यासुकीचानला लहानपणापासूनच पोलिओ झालेला होता आणि तो अगदी अशक्त होता. तोतोचान यासुकीचानपेक्षा 1 वर्षाने लहान होती आणि जर त्यांनी ही गोष्ट दुसऱ्यांना सांगितली असती तर एकतर त्यांना हसले असते किंवा असे करण्यास त्यांना सक्त मनाई केली असती. म्हणून तोतोचानने ठरवलं ही गोष्ट आपण कोणालाही सांगायची नाही. म्हणून तोतोचानने यासुकीचानला झाडावर बोलवायचे गुपित ठेवले. कारण क्रमांक 2, झाडाच्या फांदीवर चढताना यासुकीचान घाबरून ओरडला नाही. कारण तोतोचान ही यासुकीचानला शिडीवरून ओढण्याचा प्रयत्न करीत होती आणि हे दृश्य फारच भयानक होते. जर एखाद्या मोठ्या माणसानं तिला झाडावरच्या फांदीवर बसून शिडीवर झोपलेल्या यासुकीचानला वर घेण्याचा प्रयत्न करताना पाहिलं असतं तर तो माणूस नक्कीच घाबरून ओरडला असता. म्हणून यासुकीचान हा झाडावर चढत असताना घाबरून ओरडला नाही. प्रश्न क्रमांक 4, कोण कोणास बोलले ते सांगा. 1, अरे कन्हई, मी आज यासुकीचानला माझ्या झाडावर नेणार आहे. उत्तर, हे वाक्य तोतोचान कन्हईला म्हणाले. ही शिडी मुळीच डगमगणार नाही. हे वाक्य तोतोचान यासुकीचानला म्हणाले. 3, हं, तू त्या पायरीवर झोप, मी तुला वर ओढून घेण्याचा प्रयत्न करते. हे वाक्य तोतोचान यासुकीचानला म्हणते. 4, माझ्या झाडावर तुझं स्वागत असो. हे वाक्य तोतोचान यासुकीचानला म्हणाली. 5, हं, असं असतं झाडावर चढणं. हे वाक्य यासुकीचान तोतोचानला म्हणाली. चला बालमित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 5 अभ्यासणार आहोत. पाठाच्या आधारे खालील वाक्य खरे की खोटे ते सांगा. 1, तोतोचानच्या झाडावरून कुहनोबुस्तूच्या मंदिराचा रस्ता दिसत असे. चला विद्यार्थी मित्रांनो, सांगा पाहू याचे उत्तर. प्रश्न क्रमांक 2, मुलांना आपलं झाड म्हणजे लहान संपत्तीच वाटायची. हे वाक्य खरे की खोटे सांगा पाहू.
तिसरं, यासुकीचानला मलेरिया झाला होता. नक्की कसे असेल हे वाक्य? खरे की खोटे? वाक्य क्रमांक 4, यासुकीचानचा मात्र तोत्ताेचानवर पूर्ण विश्वास होता. सांगा पाहू, वाक्य खरे आहे की खोटे? वाक्य क्रमांक 5, तोत्ताेचानला दूरदर्शन विषयी सांगणारा यासुकीचान पहिलाच होता. सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो, वाक्य खरे की खोटे? विद्यार्थी मित्रांनो, चला तर पटकन आपले वाक्य स्वतः तपासा. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 6 आपण अभ्यासणार आहोत. उदाहरणाप्रमाणे शब्दांचा अर्थ लिहा, त्या शब्दांवरून वाक्य तयार करा. उदाहरणार्थ, सदाचार म्हणजे चांगले आचरण, दुराचार वाईट आचरण. वाक्य, सर्व धर्म आपणास सदाचार शिकवितात. वाक्य, कंस राजा दुराचारी होता. विद्यार्थी मित्रांनो, येथे जो शब्द देण्यात आलेला आहे त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला बनवायचा आहे व त्याचा अर्थही लिहायचा आहे आणि त्याच शब्दांचा उपयोग करून आपल्याला वाक्य तयार करायचे आहे. चला तर बालमित्रांनो, देण्यात आलेली शब्द पटकन वहीत लिहा, त्याचा विरुद्धार्थी शब्द लिहा आणि तुम्हाला आवडणारे वाक्यही तयार करा.